नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आता सत्य सर्वांच्या समोर येणार आहे. कारण बाबांना खात्री आहे, रोहनने स्वतःहून सांगितलेलं आहे की ते डिवोर्स पेपर मी पाठवलेले नाहीत. खरं तर स्वानंदीने रोहनच्या कानाखाली सुद्धा दिलेले असते आणि रोहनला तिने बोलूच दिलेलं नसतं. जेव्हा रोहन सांगतो तेव्हा स्वानंदीला सुद्धा धक्का बसलेला आहे. मग बाबा तिला म्हणतात की हे सगळं या मंदाचं कारस्थान आहे. तेव्हा मात्र स्वानंदी विचारच करायला लागले, हे सगळं काय झालं अचानक. आणि मग सुशला सुद्धा धक्का बसलेला आहे की सुश या गोष्टींमध्ये सामील आहे. कारण सुशलाही माहिती आहे की हे सगळं कोणी केलंय. तेव्हा आता बाबा शांत बसत नाहीत, तर ते मंदाला म्हणतात की आत्ताच्या आत्ता रोहनच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घेऊन सांग की हे सगळं तू केलेलं नाही. आता मात्र मंदाची वाट लागते आणि मंदाच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही आणि मंदा डायरेक्ट नाव सांगते, ते म्हणजे सुशचं. आता सुशचं नाव जेव्हा मंदा सांगते तेव्हा मात्र सुश म्हणू लागते की नाही, मी हे सगळं आईच्या सांगण्यावरून केलेलं आहे, यामध्ये माझा काहीच दोष नाहीये, मी काही हे स्वतःहून केलेलं नाहीये असं सुश सांगायला लागते. तेव्हा मात्र या दोघींमध्ये खरं कोण खोटं कोण हे चाललेलं असतं आणि सुशनं सुद्धा लगेचच तिथे सांगून टाकलेलं असतं की हे सगळं मी केलेलं नाहीये. आणि मंदाची मात्र वाट लागते. आता लक्षात येतं स्वानंदीच्या हे सगळं करणारी कोण आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींमुळं गोष्टी एवढ्या बिकट झालेल्या असतात की विचार करण्या पलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत. आणि तरीही हे सगळं इतकं असं चाललेलं आहे, तिकडे अधिराचा जीव जाण्यापर्यंत गोष्टी गेलेत, पण याचं आईला काहीच वाटत नाहीये. या गोष्टीचं स्वानंदीला खूप वाईट वाटतं. आता मात्र स्वानंदी म्हणते की बास झालं आणि सुश तू या घराला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तू अशा पद्धतीने वागशील आणि तू आईची अशी साथ देशील असा मी कधीच विचार केला नव्हता असं स्वानंदी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता बाबा म्हणतात की बस झालं, आता मी कोणाचंच ऐकून घेणार नाहीये. कारण जे सगळं काही केलेलं आहे ते मंदानं केलेलं आहे आणि तिला आत्ताच्या आत्ता मी घराच्या बाहेर काढणार आहे असं म्हणत बाबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि मंदाला हाताला धरून ते घराच्या बाहेर काढत आहेत. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी करण्यामागे मंदाचा हात आहे हे तर लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर अजूनही मंदाने तोंड उघडलेलं नाही. अजूनही मंदाने सांगितलं नाही की हे सगळं तिनं का केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे, यातली कोणतीच गोष्ट अजूनही तिने सांगितलेली नाही. आता मात्र स्वानंदी नक्की काय करणार आहे. स्वानंदीच्या समोर जेव्हा सत्य येईल की हे सगळं करण्यामागे मल्लिकाचा हात आहे, मग स्वानंदी मल्लिकाची कशी वाट लावणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे स्वानंदी आणि समर बोलत असतात. स्वानंदी समरला म्हणत असते की राजवाडे ऐकून घ्या माझं, तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ, होईल सगळं, मी बोलते रोहनशी असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र समर म्हणतो की अहो माझ्या बहिणीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुमच्या लक्षात का येत नाहीये, तुम्हाला का कळत नाहीये, गोष्टी कुठेपर्यंत गेलेल्या आहेत, का तुम्ही अशा पद्धतीने बोलताय, का अशा पद्धतीने वागताय असं जेव्हा समर विचारत असतो तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणत असते की खरंच माझं ऐकून घ्या एकदा. समर मात्र चिडलेला असतो. आता मल्लिका एवढ्यावरती थांबत नाहीये, तर मल्लिका मात्र अतिच करत असते. कारण मल्लिकाचं असं म्हणणं आहे की जे काय झालेलं आहे त्यामध्ये आता अधिराज आणि रोहन यांचा कॉन्टॅक्ट होऊ द्यायचा नाही, म्हणून तिने पूर्ण तयारी केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघीही अधिराकडे आलेल्या असतात, अर्पिता आणि मल्लिका. तिला म्हणू लागतात की अगं काय करतेस तू हे सगळं. तेव्हा ती म्हणते मी रोहनला फोन लावते, पण त्याचा फोनच लागत नाहीये. तेव्हा अर्पिता म्हणते तुला अजूनही वाटतं का तू त्याला फोन केला पाहिजे. अगं तुझ्या लक्षात का येत नाहीये, काय झालंय तुला कळत का नाहीये. तेव्हा मात्र इकडे अर्पिताला ती बोलत असते की अगं तू काय बोलतेस ताई, असं काय करतेस असं म्हणत तिचं बोलणं सुरू आहे. परंतु अर्पिता म्हणते की तुला वाटत असेल की तुझ्या नंदूताईने पण याच्यामध्ये काहीच केलेलं नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वानंदीला सगळं माहिती होतं आणि ते सगळेजण सामील आहेत. तू विसरतेस, कारण रोहन सगळ्या गोष्टी स्वानंदीला सांगतो. मग आज असं काय झालं, ही गोष्ट सांगितली नसेल त्याने
आणि तिनं तुझ्याशी खोटं बोललेली आहे असं मुद्दामच अर्पिता बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र आता तिच्या मनात विष कालवलेलं असतं, ते म्हणजे स्वानंदीबद्दल. म्हणजे स्वानंदी तुझ्याशी खोटं बोलली हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? अगं बघ ना साधी गोष्ट, कारण त्या दिवशी त्याचा अपघात झाला तेव्हा त्याने तुला फोन नाही केला, त्याने तिकडे स्वानंदीला फोन केला आणि स्वानंदीने जाऊन त्याला आणलं. हे गोष्ट लक्षात येते का? मग कशावरून असं वाटतं तुला की हे सगळं जे काय आहे ते करण्यामागे इकडे स्वानंदीचा हात नसेल? तिला सगळं माहितीच असणार आहे. आणि तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की बाद झालं. आणि मग समरला ती समजवत असते, मी जाऊन एकदा खरं काय खोटं काय हे सगळं पाहते आणि मग ठरवूया आपण काय झालंय ते, असं स्वानंदी समरला बोलत असते. परंतु समर मात्र ऐकायला तयार नसतो. समर म्हणत असतो की अहो माझ्या बहिणीचा जीव गेला असता आणि अजूनही तुम्ही त्याच पद्धतीने बोलत आहात, अजूनही तुम्ही तशाच गोष्टी बोलताय, तुमच्या लक्षात येत नाहीये का? माझ्या बहिणीची काय अवस्था झालीये कळत नाहीये का तुम्हाला? असं इकडे तो बोलू लागतो. तेव्हा तेवढ्यात अधीरा तिथे येते आणि स्वानंदीवर ओरडायला सुरुवात करते. स्वानंदीला म्हणत असते की नंदुताई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता स्वानंदीला तर कळलेलं आहे की हे सगळं करण्यामागं कोण आहे. स्वानंदी म्हणते की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या रोहनने केलेल्याच नाहीत, कारण मला खात्री आहे हे सगळं रोहन करू शकत नाही, हे स्वानंदी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की बाद झालो, खूप अति झालंय, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस असंच सांगत असता. तेव्हा स्वानंदी म्हणते मी खरंच सांगते, हे सगळं रोहनने नाही केलेलं, यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे, असं जेव्हा स्वानंदी सांगत असते, कारण स्वानंदीला खात्री आहे. मग स्वानंदी अधीराला म्हणते की अगं अधीरा ऐकून तरी घे ना माझं, मी तुला काय सांगते एकदा समजून घे, मला काय म्हणायचं आहे ते, असं म्हणत स्वानंदी अधीराला शांत करू लागते. पण अधीरा म्हणत असते की नाही नंदुताई, तुला नाही माहिती हे सगळं काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा झालेल्या आहेत ते. तेव्हा स्वानंदी म्हणते की अधीरा माझं ऐकून घे एकदा, आधी मला काय म्हणायचंय ते ऐकून घे, त्यानंतर आपण ठरवूया की काय झालंय आणि कसं झालंय ते. परंतु अधीरा मात्र ऐकायलाच तयार नसते. अधीरा हट्टाला पेटलेली असते. इकडे समर सुद्धा आता टेन्शन मध्ये आहे. स्वानंदी म्हणते की नाही मला काहीतरी केलं पाहिजे आणि या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, नक्की याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे, नक्की काय झालेलं आहे ते सगळं मला शोधावं लागणार आहे, हा विचार स्वानंदीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि स्वानंदी मग आता घरी जाते आणि घरी जाऊन सगळं खरं खोटं काय आहे या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावत असते, कारण तिला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कशामुळे घडलेल्या आहेत आणि का घडलेल्या आहेत. इकडे आता समर मात्र अधीराला समजवत असतो. आता तिथे गेल्यानंतर बाबांनी रोहनला सांगितलेलं असतं की तुला शपथ आहे, आणि इकडे त्याचबरोबर रोहन म्हणत असतो की मी काहीच नाही केलेलं, नंदुताई माझं ऐकून घे. त्यावर स्वानंदीने तर रोहनचा थोबाड सुद्धा फोडलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की बाद झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे. बाबा म्हणतात की थांब, हे सगळं करण्यामागे रोहन नाहीये, तुझी आई आहे, तिनं केले हे सगळं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण पाहत असतात, कारण बाबा हे सगळं काय बोलतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि जेव्हा बाबा बोलत असतात तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात, नक्की काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि का कशासाठी हे सगळं. इकडे स्वानंदी आणि समर, म्हणजे समर इकडे तोपर्यंत अधीराची समजूत घालत आहे, अधीराला सांगत आहे, आणि इकडे स्वानंदी म्हणते मग कुणी केलं हे सगळं. रोहन म्हणतो की ताई मी नाही केलेलं. मग बाबा उठतात आणि म्हणतात हे सगळं करण्यामागं तुझी आई आहे, कारण हे सगळं जे काही केलंय ते तिनंच केले माझी खात्री आहे, कारण हिच्यामुळे स्वातीने हे घर सोडून गेली. रोहन म्हणतो आता काही वेळापूर्वी आई मला म्हणत होती की कायद्याने तुम्ही वेगळं व्हा आणि आई तू हे सगळं केलेलं आहेस. तेव्हा मात्र बाबा म्हणतात की सांग, थांब, घे ना, ठेव हात, ठेव डोक्यावरती हात, ठेव तिच्या आणि सांग, असं जेव्हा बोललं जातं आणि मग रोहनच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगितली जाते, तेव्हा मात्र आता शपथ घेतली जात नसते. आणि मग लक्षात येतं ते म्हणजे स्वानंदी म्हणते की आत्ता कळलं मला हे सगळं करण्यामागं कोणाचा हात आहे. त्याचवेळी जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे स्वानंदी आणि बाबा दोघंही खूप चिडलेले असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की खरं सांग आई, हे सगळं कोणी केलेलं आहे आणि या सगळ्या मागे कोणाचा हात आहे, कारण तू एकटी तर हे सगळं करू शकत नाहीये एवढं तर आम्हाला माहिती आहे. आणि त्याचबरोबर आता स्वानंदी चिडते आणि ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे तिथे सुश असते आणि सुश म्हणते की हे सगळं आईनं केलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की आईला मल्लिका काकूंचा फोन आलेला होता
आणि त्यानंतर तिने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता मात्र स्वानंदी म्हणते की आता बस झालं, आता ना पाणी डोक्यावरनं गेलेलं आहे, आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. असं म्हणत स्वानंदीला खूप राग आलेला असतो आणि स्वानंदी म्हणते की मी आता शांत राहणार नाही. आणि मग ती रोहनला म्हणते की चल, आत्ताच्या आत्ता चल. आणि मग ती रोहनला घेते आणि त्याचबरोबर आईचा मोबाईल घेते, आईच्या मोबाईलमधले कॉल रेकॉर्डिंग ती घेते आणि म्हणते की आता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा. कारण इथे प्रत्येक वेळेस आपल्यावरती बोललं जातं, त्यांच्या बाबतीतल्या गोष्टी कधीच बाहेर येत नाहीत. जर त्यांच्या बाबतीतल्या गोष्टी बाहेर आणायच्या असतील तर हे सगळं जे काय आहे ते आपल्याला समोर आणावंच लागणार आहे. असं सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता स्वानंदी त्याचबरोबर रोहन, तेव्हा अधिराच्या समोर रोहन येतो आणि ती जी डिवोर्सची नोटीस पाठवलेली असते ती फाडून टाकतो आणि म्हणतो की मी यातलं काहीही केलेलं नाही, मी ही नोटीस पाठवलेली नाही. तेव्हा समर म्हणतो म्हणजे? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे सगळं करण्यामागं आई आणि काकूंचा हात आहे आणि त्याचे हे पुरावे. असं म्हणत स्वानंदीने आता सगळ्यांच्या समोर पुरावे ठेवलेले असतात. समरला मात्र भयानक राग आलेला असतो, कारण हे सगळं कोणी केलं हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा अधिरा तर जाऊन मल्लिकाचा गळा पकडते आणि स्वानंदी चिडलेली असते. स्वानंदीनं इकडे वाट तर लावलेली असते, ती म्हणजे मंदाची. आणि यावेळेस स्वानंदीने आता मल्लिकाला सोडलेलं नसतं, पुराव्यानिशी सर्वांच्या समोर आणलेलं असतं, ते म्हणजे मल्लिकाचं कारस्थान. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.